आज छान अशी आहे ना मार्केटमधून हिरवीगार ताजी फ्रेश अशी गवार आणलेली आहे। तर मी या गवारीची छान अशी आहे ना गावरान पद्धतीने भाजी करणार आहे। तर ही रेसिपी आहे ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला तर मग गवारची भाजी कशी बनवायची ते आपण बघून घेऊया। तर सर्वप्रथम आहे ना मी याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे, म्हणजे हाताने मोडणार आहे, नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे। गवार आहे ना स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे आणि उकडण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे। गवार उकडून घेणार आहे पहिल्यांदा। गवार उकडेपर्यंत मी बाकीची तयारी करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आहे ना मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तर इथे शेंगदाण्याचा कूट मी बनवून घेते। बघा इथे गवार आहे ना उकळून झालेली आहे, छान अशी उकळलेली आहे। गॅस पण बंद केलेला आहे। तर आता थंड झाली की आता फोडणीला घालणार आहे। भाजी करण्यासाठी आहे ना मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। गवारची भाजी छान अशी आहे ना तव्यातच करणार आहे, छान टेस्टला छान होते। तर इथे तवा आहे ना तापलेला आहे, तर मी इथे आहे ना तेल ॲड करते। हे बघा 2 चमचे ना तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की आपण याला आहे ना फोडणीसाठी लसूण घालणार आहे। लसूणचा फ्लेवर छान याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये उतरला जाईल। त्यामुळे ह्याच्या फोडणीसाठी मी इथे लसूण घालणार आहे। बघा तेल छान तापलेलं आहे, तर ठेचलेल्या 2-3 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। बघा इथे लसणाचा छान असा ना फ्लेवर तेलात उतरलेला आहे। इथे मी ना एक बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करणार आहे। छान असं आपण परतून घेऊया तेलामध्ये। कांदा आहे ना मऊ होईपर्यंत आपण त्याला छान असं आहे ना परतून घेणार आहोत। छान असा आहे ना कांदा पण आपला मऊ झालेला आहे। आणि असं आता आपण आहे ना हे गवार उकडून घेतलेली ते ॲड करणार आहे याच्यामध्ये। ही गवार आहे ना मी घट्ट अशी पिळून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये ॲड करते। त्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे। थोडंसं लाल तिखट आपल्या आवडीनुसार, हळद छान असे आहे ना परतून घेऊया। छान अशी परतली ना ते आपण वरून शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। आणि भाजी शिजायला वेळ नाही लागत, कारण की ऑलरेडी आपण ह्याला उकडून घेतलेले आहेत ना छान अशी गवार, त्यामुळे कसं जास्त वेळ नाही लागणार। छान असं ना सगळे मसाले टाकून आपण आहे ना परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे। शेंगदाण्यातना भाजून छान असं आहे ना कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा, तो ॲड करणार आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यावर आहे ना भाजी चवीला छान लागते, दिसायला पण छान दिसते, चवीला पण भन्नाट लागते। शेंगदाण्याचा कूट टाकून अशी नक्की करून बघा। अशा प्रकारे आहे ना गवारची भाजी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल। आपली भाजी आहे ना झालेलीच आहे, मी आता गॅस बंद करणार आहे। गवारच्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित।